विचारेमाळ परिसरातील धरणी माता हाऊसिंग सोसायटी इथं भाड्याने राहणाऱ्या मोहम्मद रफिक अली यांच्या साडी दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत नवीन साड्या आणि इतर साहित्य जळून सुमारे 10 लाखाचं नुकसान झालं। कसबा पावडा आणि ताराराणी पुतळा अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली। विचारेमाळ परिसरातील धरणी माता हाऊसिंग सोसायटी येथे उत्तर प्रदेशातील मोहम्मद रफिक अली हे गेल्या 4 वर्षापासून कुटुंबियांसमवेत भाड्याने राहतात। साड्यांना हस्तकलेतून गोंडे तसेच केस लावून उंची साड्या तयार करण्याचा व्यवसाय आहे। मोहम्मद रफिक अली हे सदर बाजार येथील मशीदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांच्या घरातून आगीचे लोट येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनाला आलं। त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधून याची माहिती दिली। दरम्यान अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जवळपास तासभर प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली। या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साड्या त्यावर कलाकुसर करण्याचे साहित्य मशिनरी जळून खाक झाली। यात सुमारे 10 लाखाचं नुकसान झालंय। ही आग आटोक्यात आणण्यासाठी स्टेशन ऑफिसर मनीष रणभिसे, जयवंत खोत, ओंकार खेडकर, नवनाथ कांबळे, सैफ महालदार, नवनाथ साबळे, माणिक कुंभार, विजय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले। माझा महाराष्ट्र कोल्हापूर।